मनीषा भगत ताई ज्या नगरसेविका आहेत 26चा, त्यांचे काही प्रश्न त्यांना मांडायचे आहेत, त्या संदर्भात त्या बोलतील. तुम्हाला नंतर काय प्रश्न विचारायचे असेल आपण विचारू शकतो. आता 15 तारखेला आमची महासभा आहे. त्यानुसार म्हणजे मला पाण्याचं आपल्या मुंबऱ्यामध्ये माझं वॉर्डात मी आता सर्वकडे बघते तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो आहे. आणि माझं जसं वॉर्ड आहे मुंब्रा सुरू होतं रेती बंदरपासून तिथपासून, पण पूर्ण मुंब्रा कवशामध्येच पाण्याची टंचाई आहे. तर माझं अशी मागणी, आणि मी आयुक्तांनाही पत्र पाठवलं आहे आणि महसूल मंत्र्यांनाही ते पत्र पाठवलं आहे की रेती बंदरमध्ये जसं आज बालकुंपासून जसं बघायला गेलं तर आपलं घोड बंदरपासूनच गायमुखपासूनच तो दिव्यापर्यंत जे काही खाडी किनारीचा भाग आहे ती जी जागा आहे ती मळीची जागा आहे. जे गाळ साठून ते झालेलं ती मळीची जागा, तर ते सरकारी जागा आणि ते शासकीय भूखंड असल्याने तिथे त्या गोष्टीच्या त्या जागेवर इतके अतिक्रमण झालेले आहेत. म्हणजे आता मुंब्र्याचा बघायला गेलं तर तिथे लग्नाचे हॉल आणि परत तिथे काही हॉटेल्स आणि पत्र्याचे असे शेड त्यांनी उभारले आहेत. तर माझं असं आहे की मी पत्र तिकडचे सहाय्यक आयुक्तांना मुंब्र्याच्याही पाठवलेलं आहे की ती कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिथे ते इनलिगल जे काय त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं आहे ते तोडण्यात यावं. आणि तिथे आयुक्तांना मी अशी मागणी केली आहे की तिथे आहे ना म्हणजे एक टाकी किमान 4 दशलक्ष लिटरची असावी. अशा जर 4 टाक्या किमान 2 तरी टाक्या झाले तर मुंब्रा आणि कवसाची जी पाण्याची टंचाई आहे पाण्याची आणि आपल्या गरीब जनतेच्या असं पाण्याचा जितकं तिथे हाल आहेत ना. माझ्या इथे जसं 26 नंबरपासून तर 33 नंबरपर्यंत जो डोंगराळ भाग आहे टोटल गरीब वस्ती आहे आणि तिथे पाण्याची इतकी टंचाई आहे की ते पाणी विकत पण घेऊ शकत नाही आहे. आणि आता आम्हाला ते सांगतात ताई इकडे पाणी नाही तिथे पाणी नाही. आम्ही किती टँकर पाठवते, आम्ही स्वखर्चाने त्यांना टँकर वगैरे पाठवते, पण ती पाणी टंचाई कुठेतरी आहे ना भरून निघावी म्हणून त्यासाठी ना त्या 4 टाक्या जर नसेल तर 2 टाक्या किमान झाल्याच पाहिजे. आणि ते जे मुंब्रा भाग खाडी किनाऱ्याचा भाग आहे तिथे जे अतिक्रमण झाले आणि तिथे बाजूलाच आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी जे चौपाटीचं त्यांनी तिथे हे केलं, पण ती चौपाटी त्या अतिक्रमणमुळे तिथे कुठेतरी त्याचं दादा हे होतं आहे ना, म्हणजे कुठेतरी चांगलं त्यांनी हे घेतलं तर ते म्हणजे त्यांनी इतकं अतिक्रमण केलं आहे ना का त्या चौपाटीची शोभाच निघून चालली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे टाक्या झाले तर जनतेचेही प्रश्न सुटतील आणि शासकीय भूखंडाचा लाभ फक्त लोकांसाठी जनतेसाठी आहे. त्याच्याने तिथे ते पाण्याची टाकी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. मॅडम, में पानी पुरवठा के बाहर कई महीनों से देखा जा रहा है कि पानी की लाइन टूटी हुई है, उसको बनाया नहीं जा रहा है. काफ़ी सारा हज़ारों लीटर की तादाद में पानी को वेस्ट देखा जा रहा है. उस पर कई मरतबा हमारे सहायक आयुक्त कवाले साहब को एक शिकायत पत्र भी दिया गया लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई. इस पर क्या कहना चाहोगे? नहीं, उस बारे में है ना मैंने वो पत्र भी दिए है. अभी पिछली महासभा हुई जब मैंने पत्र दिए है जितने लाइन टूटेली है ना अभी जैसा रेती बंदर का जो परिसर है उधर हम लोग ने खुद के खर्चों से उधर किए है. खुद का खर्चा करके है ना वो पाइपलाइन जो जितनी टूटी थी ना तो उससे क्या होता है मतलब अगर वो भी ध्यान देंगे, अगर आप बोल रहे पूरा मुंब्रा कवसा में वही प्रॉब्लम है बराबर बोल रहे हैं आप, लेकिन अगर वो सच में ध्यान देंगे ना तो मैंने जैसा रेती बंदर में हम लोग ने खुद के पैसे से किया ना तो क्या है पहाड़ के इलाके में जैसा ऊपर पहाड़ के जैसा डोंगर भागामध्ये नहीं जाने वाला मतलब बिना मोटर से पानी जा रहा है करेंगे तो. और कैसा है, मैं एक बात बोलता हूँ, 440 करोड़ रुपया लाइन जूनी लाइन चेंज करने के लिए ये बजट में रखा है. तो अभी मैं चाहूँगा कि सब नगर सेवक जो मुंब्रा के हमारे हैं वो फंड का इस्तेमाल करें और नई लाइन अगर कोई फॉल्टी लाइन है तो चेंज करके. इसके अलावा सर मुंब्रा पानी पुरवठा के अंदर जो ढक्कन को सड़ा हुआ देखा गया है, जो पानी यहाँ पर स्टोर होता है वहाँ पर भी काफ़ी गंदगी पाई गई है. वहाँ हम लोग जब हम लोग गए ना तो वहाँ पे देखा गया था, लेकिन हम लोग ने बोले थे उनको कि ढक्कन चेंज करना है तो हाँ बोले, लेकिन अब तक वो बोलते कि बारिश के पहला कर देंगे. अभी देखते हैं बारिश के पहला नहीं हुए तो हम लोग उसके लिए तो वापस आवाज उठाएंगे ही. समजून घ्या. आज पत्रकार परिषद घेऊन ही का बोलते याच्या संदर्भात तर महापालिकेमध्ये आमचे 12 नगरसेवक आहेत. आपल्याला आपले मुद्दे मांडायला जशी वेळ मिळाली पाहिजे तशी मिळत नाही. आता हे जे अतिक्रमण त्या हिच्या वॉर्डामध्ये ही बोलते त्याच्याबद्दल बोलायला उठलं तर आरडा होऊन तिला बंद करायला लावतात बोलणं.
म्हणून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला जागं करायची ही एक संधी आहे. आणि कसं आहे, शेवटी आज माझा जन्मच मुंबऱ्यात झालाय, मी लहानाची मोठी तिथून झालाय, तर मला आहे ना तिकडच्या जे जनतेचे, तिकडच्या लोकांचे जे हाल आहेत ते आपण, मी त्यांचे, जसं आपण बोलतो ना एक समान सगळ्यांना घेऊन चाललोय, पण त्यांचे हाल आपण तिथे राहतोय म्हणून आम्हाला त्यांचे हाल दिसत आहेत. म्हणून मी बोलते कुठेतरी पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा मुंबऱ्यात झालाय. आणि माझी एकच मागणी आहे का तिथे जर त्या 4 दशलक्ष लिटरच्या जर टाक्या उभारल्या गेल्या तर खूपच छान होईल. मुंब्रा कवशाचा पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मॅडम, गेल्या वर्षी नदी मुलांनी पत्रकार परिषद घेतली होती याच पाण्याच्या प्रश्न आणि 4 टाक्या बसवण्याचं त्यांनी अहवाल पूर्ण सादर केला होता. 26 नंबरमध्ये पण 33 नंबरमध्ये पण अजूनपर्यंत ते टाके उभारले गेलेले नाहीत आपल्या मुंब्र्यामध्ये. कारण जी पाईपलाईन हायवेवरनं जाणार होती त्याचंही काम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. जो प्रश्न मुंब्र्यामध्ये उद्भवतोय आज, त्यामध्ये ॲज अ नगर, कारण साहेब पठाणांनी पण गेल्या महासभेत एक प्रश्न उचलला होता की एक MLD जितकं पाणी आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार? कारण साहेब पठाण ॲज अ मेन नगरसेवक त्यांनी तो आवाज उचलला. आता तेच मी बोलले, आम्ही त्याचा पाठपुरवठा, आता बघा आम्ही हे जे मुद्दे आता यांना सांगितले, जी मागणी आम्हाला पाहिजे ते मागणी केली आम्ही. आता ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही त्या मागेच लागणार आहे की आम्हाला ती मागणी पूर्ण करून द्या. असं नको व्हायला की उद्या जर का तुम्ही महासभामध्ये टाकीचा एक प्रस्ताव ठेवला तर नजीबुल्ला परत म्हणणार की आम्ही हा प्रस्ताव आधीच ठेवला होता आणि आमच्यामुळे हे झालं. हे बघा, प्रस्ताव ठेवला- श्रेय घ्यायचा संबंध नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. चालू आहे. श्रेय कोणीही घ्यावं पण प्रश्न सुटले पाहिजेत. या पुऱ्या कळवा मुंब्र्याला माहिती आहे की ज्या सुधारणा झाल्या ते 2009 नंतर झाल्यात आणि आव्हाड साहेब आमदार झाल्यानंतर झालेले. आता असं बघायला गेली आपले मुंब्रा कौसा की जो स्थिति है उसमें खाली अपने राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट यही इनके ही नगर सेवक काम कर रहे हैं, बाकी के नगर सेवक सब उंगली दिखा रहे. मैं तो बोलती हूँ ना, आज मैंने खर्चा सब आहे ठीक आहे. आता एक मॅटर दादा आपल्या माझ्या वार्डात चाललंय सेफ पटनच्या ह्याच्यावरून, बरोबर आहे, भिंतीचं फक्त तो बोर्ड दाखवते, उंगली दिखा रहा है. वो क्यों उंगली दिखा रहे? मत दिखाओ ना, तुम काम करो ना लोगों का. हम लोग को लोगों ने चुन के लाए काम करने के लिए, हम लोग काम कर रहे. मी स्वतःच्या खर्चाने आज लोकांची कामं, आज माझा भाऊ माझ्या सोबत राकेश भगत तो काम करतोय. आज मैं आज आपको बताऊंगी कि ये 50 काम मैंने पूरा किया है खाली 3 महीने में, खुद के खर्चे से, खर्चे से. महानगरपालिकेच्या फायली बनायची वाट न बघता जर कोणी स्वतःच्या पैशानी काम करत असेल तर ती मनीषा भगत आहे, वॉर्ड क्रमांक 26 मध्ये. माधू काना ठाकूर नावाचे एक नगरसेवक होते 86 साली, कळव्यातले माधू काना ठाकूर, ते त्यांच्याकडे अशी प्रथा होती, कोणी माणूस गेला तर स्वतःच्या पैशाने खर्च करून काम करायचे. तशी प्रथा हिने चालू केली आहे की स्वतःच्या पैशाने खर्च करते आणि कामं करते. आणि आम्ही तिला सांगतो की असं करू नको, महानगरपालिकेकडनं काम करून घे. पण आता त्यांनी माझ्यावर लोकांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यावरून तर त्यांना मी जे शब्द दिले, जे आम्ही जेव्हा निवडणुकीच्या काळात जे शब्द दिले, तर माझं असं आहे की माझे शब्द दिलेले ते पूर्ण व्हावे. आणि त्यांनी काहीतरी आमच्याकडून आशा ठेवली आहे ना. आज दत्तूवाडी जो माझा परिसर आहे, माझ्या एरियामध्ये प्रभागामध्ये, तिथे ना या 20 वर्षामध्ये कोणीही डुंकून बघितलं नव्हतं. तर तिथे म्हणजे गटाराचं दादा 20 वर्षापासून काम नाही आणि तिथून लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झालेला. तो मी आहे ना, जसं निवडणुकीचा निकाल लागला दादा 4थ्या दिवशी काम चालू केलं आणि ती लोक एवढी खुश झाली ना. तिथे पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जे होते ना, काही जणांना डोंगर भागात पाईपलाईन नव्हती, ठीक आहे मी करून दिलं ते, पण कसं जी अपेक्षा लोक आपल्याकडून ठेवतायत ना ती पूर्ण करायचं आपल्याला अधिकार आहे ना दादा. आणि आमचा एकच मागणी आहे महापालिकेकडे. फटाके आम्ही तरी सांगतोय की तोडा. वरदस्त कोणाचा आहे काय आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना जाऊन विचारा की का तोडत नाही. मोठ्या प्रमाणात तिथे अनधिकृत लग्नाचे हॉल तयार झालेले आहेत. ती तोडा ही आपली मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाला कळवायचा आमचा प्रयत्न आहे.